सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा जो आहे आता उद्या परवामध्ये त्याची सुरुवात होईल। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता 1,500 रुपये अजून विस्तार झालेला नव्हता। तर आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शन चे पैसे आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने आज या 16 जिल्ह्यांमधील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं होतं की थेट महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी माहिती सुद्धा दिलेली होती की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होतील। तर त्याप्रमाणे आज सकाळपासून पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, परंतु लाडक्या बहिणींना आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज आदिती तटकरे मॅडमच्या माध्यमातून 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज 16 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे जमवत आहेत तर या 16 जिल्ह्यांची यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींना आज सकाळी 7 वाजल्यापासून पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। या डीबीटीचं बटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत, किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले हात वर करा। अरे बघा, लाडके बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची गॅस कनेक्शनच्या पैशांची आणि सप्टेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, लाडके बहिणींना आज या ठिकाणी सर्व लाडके बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण आज पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। म्हणजेच आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत पहिला टप्पा वितरित होणार आहे। तर या पहिल्या टप्प्याची सुरुवात आज सकाळी 7 वाजल्यापासून झालेली आहे। त्याचप्रमाणे लाडके बहिणींनो, आज दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच आज या 16 जिल्ह्यांमध्ये 2 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। पहिला टप्पा सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत आणि दुसरा टप्पा दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत वाटप होणार आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची या ठिकाणी गॅस कनेक्शनच्या पैशांचे आणि सप्टेंबर हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होत आहेत म्हणजेच एकंदरीत ज्या या 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर या 16 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। तुम्ही सुद्धा कान देऊन या 16 जिल्ह्यांची यादी ऐकायची आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना महत्त्वाची सूचना दिलेली आहे। ती सूचना म्हणजे सर्व लाडक्या बहिणींनी केवायसी करणं गरजेचं आहे। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये अगोदर सप्टेंबर हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होतील, त्यानंतर तुम्हाला ऑक्टोबर हप्त्यासाठी केवायसी करणं बंधनकारक आहे। बघा, थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून बटन दाबण्यात आलेलं आहे। यांच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी 3,000 रुपयांचा हप्ता सोडण्यात आलेला आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 3,000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत, त्यांच्या खात्यात यायच्यात काळजी करू नका।
प्रत्येकाच्या खात्यात पैसे तर बघा लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 250 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणीनं आज या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तर या 16 जिल्ह्यांची यादी आज सकाळी जाहीर सुद्धा झालेली आहे। आज सकाळी पेपरला बातमी सुद्धा आलेली होती, तुम्ही सुद्धा आज पेपरची बातमी वाचलेली असेल। तर त्या बातमीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि 3 गॅसचे 250 रुपये म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 250 रुपये विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने या 16 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींची सप्टेंबर हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण गॅस कनेक्शनचे पैसे भरपूर दिवसांपासून लांबणीवरती चाललेले होते। हे गॅस कनेक्शनचे पैसे निवडणुकीच्या अगोदर जाहीर सुद्धा करण्यात आले होते, परंतु निवडून आल्यानंतर हे गॅस कनेक्शनचे पैसे देण्यात आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये चिंतेचं वातावरण सुद्धा पसरलेलं होतं, परंतु लाडक्या बहिणींना आता काळजी करायची गरज नाही। आता तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट गॅस कनेक्शनचे पैसे तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर या 16 जिल्ह्यांपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो, जेणेकरून तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये सुद्धा खटाखट हप्त्यांचे पैसे विस्तार होतील। परंतु लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी नसेल त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा काळजी करायची नाही, कारण त्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सप्टेंबर महिन्याचा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार आहेत। म्हणजेच आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार उर्वरित जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे उद्या आणि परवा सुद्धा वाटप होणार आहेत, कारण एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार करणं शक्य होणार नाही, कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होत असतात आणि एका वेळेला या डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची आहे। त्यामुळे आज 16 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे येतील। उद्या 16 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि उर्वरित जे जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येतील आणि चौथ्या दिवशी ज्या बहिणींना या 3 दिवसांमध्ये पैसे आलेले नव्हते त्या लाडक्या बहिणींना चौथ्या दिवशी पैसे सुद्धा येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत नवरात्रीचा सण जवळ येत आहे, त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ठिकाणी विस्तारित होत आहे आणि या नवरात्री सणाच्या निमित्तानं बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ॲडव्हान्समध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा नवरात्री सण 100% गोड सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुमच्याकडून विचारपूस सुद्धा केली जात होती, कधी आमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होईल, कधी आमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होतील। तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुमचे सप्टेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला नवरात्री सणाच्या दिवशी या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजेच पुढचा ॲडव्हान्समध्ये हप्ता मिळवायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे, कारण कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी या ठिकाणी प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। ज्या ज्या बहिणी या ठिकाणी KYC करतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पुढचा ॲडव्हान्समध्ये ऑक्टोबर हप्ता विस्तार होईल, अन्यथा ज्या बहिणी KYC करणार नाहीत त्यांच्या खात्यामध्ये या चालू महिन्याचा हप्ता सुद्धा येणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो आता वेळ न घेता या ठिकाणी थेट 16 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे, परंतु लाडक्या बहिणींनो हे 16 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात सत्य माहिती महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा लाडकी बहिणींनो लाडकी बहीण योजना सुरू होऊन सरासरी 1 वर्ष उलटून गेलेलं आहे। आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे 100%
100% विस्तांतर झालेले असतील, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील काही हप्त्यांपैकी 2 हप्ते 3 हप्ते 4 हप्ते आलेले नसतील, म्हणजेच तुम्हाला अर्धवट हप्त्यांचे पैसे मिळालेले असतील किंवा हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे मी 100% मिळवून सुद्धा देणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। याच्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहेत। ती कामे केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर होतील आणि एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची मागील हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे कशा पद्धतीने मिळवायचे आहेत त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, म्हणजेच आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर हप्ता आणि 3 गॅसचे 2,500 रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहे ते या ठिकाणी आपण 16 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींना या 16 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर राज्य सरकारकडून जुने नियम बंद करण्यात आलेले आहेत, परंतु याच्यामध्ये नवीन नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींना अगोदर 4 चाकी गाडी नसावी हा नियम होता, अगोदर सरकारी नोकरी नसावी हा नियम होता, अगोदर 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी हा नियम लावण्यात आलेला होता, अगोदर उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं अशा प्रकारचे नियम लावण्यात आलेले होते। परंतु लाडक्या बहिणींना आता हे सर्व प्रकारचे नियम रद्द करण्यात आलेले आहेत, परंतु राज्य सरकारकडून फक्त 2 नियम लागू करण्यात आलेले आहेत। म्हणजेच ज्या ज्या बहिणी यापुढे या 2 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्ता आणि या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ अजून पुढील 4 वर्ष घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा या प्रमुख 2 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, लाडकी बहिणींना हे 2 नियम सुद्धा बघणार आहोत। परंतु आज ज्या प्रमुख 10 बँकांमध्ये पैसे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे, ज्या ज्या बँकांना आज प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। जर तुमचं बँक खाता या प्रमुख बँकांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होणार आहेत, कोणत्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत, कोणत्या बहिणींना गॅस कनेक्शनच्या पैशांपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। म्हणजेच पुढचे 2 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे महत्त्वाचा वेळ काढून 2 मिनिटं हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे, जेणेकरून तुमची हजारो रुपयांची बचत होणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी, त्यानंतर बँकांची यादी, त्यासोबतच कोणत्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होतील अशा तुमच्या मनामधील सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे आणि या ठिकाणी 16 जिल्ह्यांची यादी खाटाखट आणि बँकांची यादी सुद्धा तुम्हाला वाचून दाखवणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने बँकांची यादी आणि या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सुद्धा बंद करायचा नाही। तर बघा, लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर आपण नियमांपासून सुरुवात सुद्धा करूयात। बघा, लाडक्या बहिणींनो एकंदरीत राज्य सरकारकडून अगोदर मोठमोठ्या प्रमाणामध्ये नियम लावण्यात आलेले होते, म्हणजेच त्यावेळेस निवडणुकीचा पिरियड होता, तर त्या निवडणुकीच्या पिरियडमध्ये कोणतेही नियम लावण्यात आलेले होते। परंतु आता सध्याच्या स्थितीला सरकार निवडून येऊन 1 वर्ष उलटलेले आहे, त्यामुळे राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे फक्त 2च नियम सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत। ज्या ज्या बहिणी 2 नियमांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये हा सप्टेंबर हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होतील। ज्या बहिणी 2 नियमांमध्ये बसत नसतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत। अशा बहिणीने मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही, कारण आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणी बँकांच्या बाहेर प्रचंड गर्दी करून बसलेल्या आहेत। म्हणजेच आता नवरात्रीचा सण जवळ आलेला आहे, त्यांना सुद्धा नवरात्री सणानिमित्त साड्या खरेदी करायच्या आहेत, बांगड्या खरेदी करायच्या आहेत, अशा प्रकारच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत। त्यामुळे त्या लाडक्या बहिणी सुद्धा बँकेकडे आशा लावून बसलेल्या आहेत। परंतु अशा सर्व लाडक्या बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की आम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडत आहोत, परंतु तुम्ही बँकांच्या बाहेर किंवा बँकांमध्ये जाऊन गर्दी करू नका। तुम्ही तुमच्या घरामध्ये राहायचं आहे, याची कसलीही काळजी करायची नाही। या ठिकाणी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, काही बहिणींना अगोदर पैसे येतील तर काही बहिणींना नंतर पैसे येतील। परंतु कोणत्याही लाडक्या बहिणीने हा प्रश्न जास्त मनावर घ्यायचा नाही, कारण या ठिकाणी भरपूर महिला आपला महत्त्वाचा वेळ देऊन या ठिकाणी बँकांमध्ये जाऊन बसत आहेत, बँकांमध्ये गर्दी करत आहेत। तर अशा लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे की तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ बँकांमध्ये घालवू नका, तोच वेळ तुमच्या कामामध्ये घालवायचा आहे। तुमचे पैसे कुठेही जाणार नाही, आमचं सरकार तुमची फसवणूक करणार नाही, हे देणारं सरकार आहे, हे सरकार घेणार नाही। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। परंतु लाडक्या बहिणींनो आज ज्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये
जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेले आहे त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा या प्रमुख 2 नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4 चाकी गाडीचा नियम लावण्यात आलेला होता। घरामध्ये फक्त 2च महिला असावा असा नियम लावण्यात आलेला होता। सरकारी नोकरीला नसावी असा नियम लावण्यात आलेला होता। उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे असा नियम सुद्धा लावण्यात आलेला होता। बघा लाडक्या बहिणींनो, हे झाले जुने नियम, परंतु राज्य सरकारकडून आता नवीन 2 नियम लागू करण्यात आलेले आहे। ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख 2 नवीन नियमांमध्ये बसत असलेल्या अशाच बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल, परंतु ज्या बहिणी 2 नियमांमध्ये बसत नसतील अशा बहिणींचा अर्ज रद्द होणार आहे। अशा बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होणार नाहीत। म्हणजे ज्या बहिणी 2 नियमांमध्ये बसत नसतील अशा बहिणींना लाडके बहीण योजनेमधून अपात्र करण्याचे आदेश आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांकडून देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला अर्ज अपात्र होऊ नये, आपण सुद्धा योजनेचा लाभ घेत राहावा, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि हे 2 नियम पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सुद्धा बंद करायचा नाही। तर बघा लाडके बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता। आता आपण जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे, परंतु लाडके बहिणींनो, अगोदर 2 नियम सांगणार होतो, 2 नियम सुद्धा सांगून टाकतो। बघा लाडके बहिणींनो, याच्यामध्ये पहिला नियम म्हणजे ज्या बहिणी श्रीमंत असतील अशा बहिणींवरती राज्य शासनाकडून कायदेशीररित्या कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। कारण ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती त्यावेळेस काही श्रीमंत घरामधील महिलांनी सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा अर्ज चुकीच्या पद्धतीने केलेला होता, तर अशा बहिणींवरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अशा श्रीमंत बहिणींकडून पैसे वसूल करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा पहिला नियम म्हणजे लाडकी बहीण श्रीमंत नसावी, एकतर ते मध्यमवर्गीय असावे किंवा गरीब असेल तर तिला 100% लाभ सुद्धा मिळत राहणार आहे। आणि त्यासोबत जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तो दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींचं वय सध्याच्या स्थितीला 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे। ज्या लाडक्या बहिणींचं वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाहीत। अशा लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा या ठिकाणी 2 नियम तुम्हाला सांगितलेले आहेत। आता आपण या ठिकाणी 16 जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख 10 बँकांची यादी सुद्धा बघून घेऊया। परंतु लाडक्या बहिणींनो, 16 जिल्ह्यांची यादी आणि 10 बँकांची यादी पाहण्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा गॅस कनेक्शनच्या नियमांमध्ये बसत आहात का? जर तुम्ही गॅस कनेक्शनच्या नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तार होतील, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनचा पहिला नियम म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा। दुसरा नियम म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। तिसरा नियम म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा। आणि सर्वात महत्त्वाचा चौथा नियम म्हणजे तुमच्याकडे त्या गॅस कनेक्शनचे पासबुक सुद्धा असायला पाहिजे। आता आपण बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा लाडकी बहिणींनो, पंजाब नॅशनल बँक, पंजाब सिंध बँक, SBI बँक, पोस्ट बँक म्हणजे सरकारी, सहकारी आणि खाजगी या सर्व बँकांमध्ये पैसे येतील। कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये आणि सर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येऊ शकतात। बघा सूत्राने दिलेल्या माहितीनुसार नवरात्री सणाच्या मुहूर्तावर ते पैसे येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे।